नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी अंतर्गत तीळ आणि भुईमूग 100% अनुदानावरती मिळणार आहे। त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे। काही जिल्ह्यांमध्ये तिळासाठी तर काही जिल्ह्यांमध्ये भुईमूगसाठी अर्ज सुरू झालेले आहे। भुईमूग आणि तिळाचे जे काही जिल्हे आहे ते तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतील। यानुसार तुम्ही तीळ आणि भुईमूगसाठी अर्ज करू शकता। तर हा अर्ज आपल्या मोबाईलमधून कसा करायचा आहे याबद्दलची A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये गुगलवरती यायचे आहे आणि यामध्ये पहा महाडीबीटी फार्मर असे आपल्याला सर्च करायचे आहे। यामध्ये पहा 2 नंबरची वेबसाईट आहे ॲग्री लॉगिन महाडीबीटी, या 2 नंबरच्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर पहा तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। याला तुम्हाला थोडे झूम करून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला वैयक्तिक शेतकरी गट आणि आधार आधारित लॉगिन, तर यामध्ये आपल्याला शेतकरी ID प्रविष्ट करा, म्हणजे जो काही आपला ॲग्रीस्टॅगचा ID क्रमांक आहे तो ID क्रमांक आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर खाली आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही OTP पाठवावरती क्लिक कराल तर तुमचा ॲग्रीस्टॅगला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP येणार आहे। तो OTP आपल्याला OTP प्रविष्ट करा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर खाली आपल्याला OTP तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। यामध्ये वैयक्तिक माहिती जी काही तुमची प्रोफाईल आहे ती संपूर्णतः 100% भरलेली असावी। या प्रोफाईलमध्ये तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक, तुमचा आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव दाखवणार आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर, शेतकऱ्याची जन्मतारीख, वय आणि मेल फिमेल जे असेल ते पूर्ण माहिती या शेतकऱ्याची या ठिकाणी भरलेली असणार आहे। त्यानंतर या पेजला तुम्हाला थोडे डाव्या साईडला सरकवायचे आहे, झूम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये घटकासाठी अर्ज करा या 2 नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे। या पेजला थोडे झूम करून घ्यायचे आहे। तर यामध्ये पहा आपल्याला 3 नंबरला दाखवण्यात आलेले आहे बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक। बियाणे वितरणचा जो काही ऑप्शन आहे त्याच्यासमोर आपल्याला बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। यामध्ये जर का तुम्ही अगोदर अर्ज केलेला असेल तर यामध्ये तुमची माहिती येणार आहे। तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल, तुमचे गाव, तुमचा फार्मर ID क्रमांक, तुमचा सर्वे क्रमांक यामध्ये तुम्हाला दाखवला जाणार आहे। तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हंगाम निवडायचा आहे। हंगाम निवडत असताना आपल्याला उन्हाळी हंगाम सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला घटक यामध्ये सिलेक्ट करावे लागणार आहे। तर प्रमाणित बियाणे वितरण यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला पिकाचा प्रकार विचारेल, यामध्ये आपल्याला गळीत धान्यावरती सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला कोणत्या पिकासाठी अर्ज करायचा आहे तर यामध्ये पहा तुम्ही दाखवलेल्या जिल्ह्यानुसार तुमचं तीळ आहे किंवा भुईमूग आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला किती क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर बियाण्याचे प्रमाण किलोमध्ये तुम्हाला या समोर दाखवणार आहे। 2.5 किलोपर्यंत तुम्हाला हे बियाणे वितरित होणार आहे। त्यानंतर तुम्ही खाली पहा जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपणास आणखी काही घटक निवडायचे आहेत का, यामध्ये आपल्याला काही घटक निवडायचे असेल तर यस करायचं आहे, अन्यथा आपल्याला या ठिकाणी नो या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर परत तुम्ही मागच्या पेजवरती येणार आहात। यामध्ये तुमचा अर्ज अजून सबमिट झालेला नाही, यामध्ये फक्त तुम्ही माहिती भरलेली असणार आहे। तर यामध्ये आपला अर्ज सादर करण्यासाठी अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होणार आहे। या ठिकाणी पहा आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा व अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनू या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि अर्ज सादर करायचा असल्यास आपल्याला पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तर आपण पहावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये पहा आपण केलेला जो काही अर्ज आहे हा तीळ बियाण्यासाठी केलेला अर्ज आपल्याला यामध्ये दाखवणार आहे। तर यामध्ये आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे। योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती, मार्गदर्शक सूचना ह्या लागू राहतील। तर आपल्याला या ठिकाणी पहा अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यामध्ये तुम्ही अगोदर जर का पेमेंट केलेले असेल तर तुम्हाला हे पेमेंट करायची गरज नाही, देय यशस्वी या ठिकाणी दाखवणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचा अर्ज हा समाविष्ट झालेला आहे, सबमिट झालेला आहे। त्यानंतर तुम्ही मागच्या पेजवर येणार आहे। यामध्ये पहा घटक आणि इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लागू केलेले घटक या ठिकाणी दाखवणार आहे। तर यामध्ये आपण लागू केलेले घटक यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यावर आपण जो काही अर्ज केलेला आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। तर या ठिकाणी पहा आपण केलेला अर्ज या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे आणि या अर्जाची आपल्याला पावती डाउनलोड करायची असेल तर आपल्याला या डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर
अर्जाची पोचपावती तुमच्यासमोर ही डाउनलोड होणार आहे। यामध्ये तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती या पावतीवरती दाखवणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईलवरून आपल्या महा-डी-बी-टी अंतर्गत बियाणे करता अर्ज करू शकता। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।